म्हणजे मी इथेच तर आहे. तू आता घरी जा, मी स्वामी स्थानावर जाऊन येते. पण तू तर स्वामी स्थानावर गेली होतीस ना त्यांचं दर्शन घेण्यासाठी. मी? अगं मी कुठे भेटले तुला? बाळा मी इथेच आहे मगासपासून. तू विचार आजीला. आई इथेच होती, मग मला वाचवायला आलेली ती कोण होती? माझ्या अंगावर हात ठेवला होता त्या व्यंकट सावकारानं आणि अचानक आई आली, हातात चाबूक. तू रौद्र अवतार नाही, म्हणजे ती आई नव्हती, ती स्वामी आजोबा होते. पौलमी काय झालं बाळा? कसला एवढा विचार करतेस? काही सांगायचंय का? नाही, काही नाही. ही काठोडी का बांधली तुम्ही? आपण घर सोडायची तयारी करतोय. व्यंकट सावकार आला ना की मी त्याला शेवटची विनंती करणार आहे. ऐकला तर ठीक, नाहीतर हे घर आपल्याला सोडावं लागेल. काय बोलतेस आजी? खरंच आपल्यावर अशी वेळ येईल का? बाळा पौलमी, त्या माणसाची हुज्जत घालून आपली शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. पण आई, अन्याय सहन करायचं नाही हे तूच शिकवलंयस ना मला. हो, पण आता हा काळ सरणं जास्त महत्वाचं आहे. पण आई, ह्या घरात बाबांच्या आठवणी आहेत. बाबांच्या आठवणी त्या सावकाराच्या स्वाधीन करायच्या. बाळप्पा भाऊ, हा अचानक धरणीकंप कसा काय? हा गायत्री, आपल्याला उठताही येत नाहीये. हे काय झालंय अचानक? स्वामी, श्री स्वामी समर्थ. 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 गया मावशी, माई, बाळप्पा काका, तुम्ही हे काय करताय? त्या आगीत राखवल, बाहेर निघा पटकन. पाय सोडा आणि बाहेर या त्या वर्तुळातून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोपाल काका, श्री स्वामी समर्थ. अहो जळून खाक व्हाल, ऐका माझं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वतःला त्रास करून घेणे ही कसली आली आहे श्रद्धा? ऐका माझं. शिवशंकर शंभा.
श्री स्वामी समर्थ. स्वामी माफ करा, पण या लीलेचा अर्थ काय आहे? याला म्हणतात खरी निष्ठा. कितीही गंभीर परिस्थिती उद्भवली, अगदी जीवावर बेतेल असं वाटलं तरी तुम्ही गुरुचे पाय सोडले नाही. गुरुवर विश्वास ठेवला की गुरु या संकटातून बाहेर काढेल. पौलमी, बाळा, तुझी आई नेमकी ह्याच बाबतीत कमी पडते आणि म्हणून संकटांना घाबरून पळ काढण्याचा विचार करते. देवी आईचा उदो उदो. व्यंकट सावकार, तुम्ही तुम्ही कशाला आलात इथे? हा? नाही. तुला आत्ताच्या आत्ता संपून टाकावंसं वाटतंय राधे, पण नाही, मी बदला घेणार. तूच स्वतःहून पौलमीचं लग्न माझ्याशी लावशील आणि मी तुला तसं करायलाच भाग पाडणार. थांबा. तुम्ही इथे? का काय अडचण? नाही, अडचण काय असणार आहे? रघुनाथ मित्र होता माझा. त्याच्या खुनाच्या संदर्भात त्याच्या घरच्यांशी बोलायला आलो होतो. कुठवर आलाय तपास? तपास झाला, तपास पूर्ण झाला. खुनाचा साक्षीदार सापडलाय. अरे तू का घाबरतोय? तू केला का खून? खून? आणि मी? अहो शक्यच नाही. अहो साधी मुंगी नाही मारली मी अजून आयुष्यात. खून हा शब्द जरी ऐकला ना मी, तरी आतून भीती वाटते मला. खून करताना वाटत नाही ना भीती? नाही, जो खून करतो त्याला खून करताना भीती वाटत नाही. पण तू का घाबरतोय? नाही नाही, मी नाही घाबरलो. माझा चेहराच तसा आहे. काय रे, हाताला काय झालं? ते मध्ये मध्ये आत्मक्लेश करून घ्यायची सवय आहे मला, बाकी काही नाही. चांगली सवय. ठीक आहे. पंचक्रोशीतल्या सगळ्यात चांगल्या वैद्याकडचं औषध आहे. माझ्या एका सहकार्याला असाच त्रास झालाय, त्याच्याकरता घेऊन चाललो होतो. हे तू ठेव, तू लाव, बरं वाट. मी जाताना त्याच्याकरता दुसरं औषध घेऊन जातो. जखमा लय वाईट, स्वतःला झालेल्या पण आणि इतरांना दिलेल्या पण. मग शाप लागतो आणि मग आयुष्यभरा करता अशा वेदना सहन कराव्या लागतात. तुला वे औषध वाटत बरं. स्वामी आजोबा, माझे प्राण तुम्हीच वाचवले.
मला कळलंय. मी खूप आभारी आहे तुमची. बाळा खंबीर हो. प्रत्येक वेळी आम्ही मदतीला धावून येऊच असं नाही, कारण कधी कधी प्रारब्ध आडवा येतात. आणि लक्षात ठेव, बाहेरची ताकद कितीही मोठी असली तरी तुमच्या आतली ताकदही तितकीच महत्वाची असते. स्वामी आजोबा, मी खंबीर बने. पण स्वामी आजोबा, माझी एक विनंती होती. तुम्ही मला जसं वाचवलं तसंच आमचं घरही वाचवा. माझ्या आईला, माझ्या घराला तुमचा आधार हवाय. बाळा आम्हाला सांग, या फुलांपैकी सर्वात आधी कुठलं फूल आम्ही पुन्हा पहिलेसारखं ताजं तवाणं करू? हे फूल. हेच फूल का? कारण हेच अर्ध कोमजलेलं फूल आहे. बाकीची पूर्ण कोमेजली आहेत. पण हे अजूनही तग धरून आहे फूल. अजूनही फूल उमळू शकतं. यांनी जिद्द सोडली नाही. यात अजूनही आश शिल्लक आहे. हाच खरा विचार आहे. जे अजूनही झगडतं, प्रयत्न करतं, त्याला वाचवलं पाहिजे. कारण त्याचं प्रारब्ध कधीही बदलू शकतं. पण जे मृत आहे त्याच्या नियतीचं चक्र फिरवणं हे प्रारब्धाच्या बेरीज वजाबाकीवर अवलंबून असतं. पण जिथे जिद्द असते, आशा असते, तिथे आम्ही धावून जातोच. आता कल्पना कर, जर नदीत 4 जण बुडतायत, त्यापैकी तिघांनी हातपाय मारणं सोडून दिलं, प्रयत्न करणं सोडून दिले, हार मानली, आणि चौथा मात्र हातपाय मारतोय, झगडतोय, प्रयत्न करतोय जगण्याचा, वाचण्याचा, तर तू आधी कुणाला वाचवशील? जो चौथा माणूस प्रयत्न करतोय त्याला वाचवे. कारण त्यांनी अजून हार मानलेली नाही. शाबास बाळा, हेच तुझ्या आईच्या अजून लक्षात येत नाहीये. जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो, हार मानत नाही, झगडतो, देव त्याच्याच मदतीला धावून येतो. त्याचं प्रारब्ध बदलता येतं. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा कोणीही तिच्या आधाराला, मदतीला धावून आलं नाही. मात्र तिने हार मानली नाही. स्वतःला वाचवण्याचे आतोनात प्रयत्न करत राहिली. आणि तिने कृष्णाला आर्त हाक मारली. आणि मग स्वतः श्री कृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून आले. मात्र तुझी आई, तिने आधीच परिस्थिती समोर हार मानली आहे आणि म्हणून तिचा मार्ग अंधारलाय. स्वामी आजोबा, मी पण हार मानणार नाही. मी लढत राहीन. बाळा लक्षात ठेव, बोलणं सोपं आहे, पण ते टिकवणं आणि निभावणं तितकंच कठीण. खरी श्रद्धा तीच जी संकटातही ठळत नाही. स्वामी आजोबा, मी ढळणार नाही. मी विचार करूनच बोलले. जा, गोपाळाच्या जागेवर जाऊन बस.